नको नको मना गुंतू माया जाई, काय आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, काळाची एवढी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. तुका म्हणे तूज सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची एवढी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. विठ्ठल 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 ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिर्व्यक्षेम देवहितं जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन, पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन, पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन. हरे चरण संताति, दूसरे चरण संतातिया, दूसरे चरण संतातिया. चक्रपादाने कथेचा विचार, चक्रपादाने कथेचा विचार, चक्रपादाने कथेचा विचार, चक्रपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. दूसरे चरण संताती ये, दूसरे चरण संताती ये, त्या चक्रपदाने कथेचा विस्तार, त्या चक्रपदाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता. विठ्ठल हरा हरा विठाला 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 विठाला. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. अक्षय तनुगात्र परम पवित्र, महासदपात्र बोल्होबा पुत्र, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचं अतिशय अलौकिक स्वरूपाचं जीवन आहे. श्री क्षेत्र देहू, देहूची
भूमी ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे, शरीरदृष्ट्या जर विचार केला तर बोलण्याची नाही आता देवाविन काही, अशी ज्यांची अवस्था. रात्रंदिवस विठ्ठल 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 विठ्ठलमय ज्यांचं जीवन, असे जगद्गुरु तुकोबाराय अलौकिक पुरुष आहेत. त्यांचा हा अगदी सुंदर असा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाचं निमित्त करून यच्छे आवत जड जीवांच्या, तुम्हा आम्हा सामान्य जीवांचा उद्धार व्हावा. जो कोणी 3.5 हाताचा मनुष्य देह धारण करून इथं आलेला आहे, जो या मायेमध्ये मोहामध्ये गुंतलेला आहे, या सांसारिक बंधनातून त्याची सुटका व्हावी, असे जे जे काही मन आहेत, या प्रत्येक मनाला स्वतःचं मन समोर ठेवून जो दिव्य उपदेश केलेला आहे, तो या अभंगात विठ्ठल विठ्ठल. अभंग अतिशय सुंदर आहे. आजचा दिवसही अतिशय सुंदर आहे. अगदी भगवंताच्या कृपेने श्रावण आणि त्यामध्ये आजचा हा शिव उपासनेचा विशेष दिवस. आणि काय असतं, असा हा पर्वकाळ अशाच मंडळींच्या जीवनामध्ये येत असतो, ज्यांचं जीवन झुंजार ते एक विष्णुदास जगी, ज्यांचं जीवन अट्टहासाने वारीच्या परंपरेमध्ये गेलेलं असतं. असेच एक दिव्य वारकरी आपल्याच दिंडीमध्ये असायचे ना, पंगत पण त्यांची किती 8 वर्ष पायी दिंडी, त्यामध्ये पंक्तीची सेवा देखील. असं दिव्य महात्म्याच्या जीवनातला हा दिवस आहे. काय असतं, भगवान शिवजी हे पहिले वारकरी, आदिनाथ गुरु. माझ्या महादेव बाबांनी पहिलीच वारी केली. वारीची परंपरा आणि त्यागाची परंपरा ही भगवान शंकरजींपासून आहे, शिवजींची परंपरा आहे. अगदी त्यांचं जीवन म्हणजे तुम्ही विश्वनाथ, दीन रंगमी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. दिव्य जीवन, विश्वाचे नाथ असताना, विश्वाचे मालक असताना मालकाने पायी वारी करावी, असे दिव्य त्यांचं त्या कालखंडामध्ये आपल्याही बाबांचं देखील वारीची त्यांच्याकडून साधना झालेली आहे. त्यांच्या निमित्त आजची ही सेवा आहे. अगदी त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार, स्वतः कैलासवासी सोपान नारायण कोलसे, त्यांचं आजचंही प्रथम पुण्यस्मरण. त्यामध्ये गंभा सुलोचना सोपान कोलसे पत्नी आहेत. त्याचप्रमाणे 2 मुलं, त्यामध्ये पोपटराव संदीप भाऊ असे हे 2 मुलं आहेत. सौ मनीषा विजय खरात ही मुलगी आहे, बरोबर आहे ना. असा हा सुंदर परिवार. आणि आज अगदी साधला हा पर्वकाळ, आजचा हा पर्वकाळ आहे. आणि पर्व प्रसंगी आजची ही सेवा आम्हाला ज्यांच्या योगाने प्राप्त झाली, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे परमार्थ स्नेही बाळासाहेब भाऊ या ठिकाणी पठारे उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाळासाहेब भाऊ ठोसर भाऊ उपस्थित आहेत. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे अगदी सर्वच मंडळी, त्यामध्ये आम्हाला पेटीची साथ करणारे महाराज ते देखील इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अगदी
आमच्या परिसरामध्ये ही जोड फेमस आहे, नेहमी येत राहतात पहा. अगदी वेळ भरपूर झालेला आहे. सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या बाजूने देखील सर्वच महाराज मंडळी आमच्या समवेत आलेले कानिपनाथजी महाराज अगदी आपल्या परमार्थाची परंपरा आज तागायतपर्यंत ज्यांच्या योगाने व्यवस्थित आहे असं असणार हे सर्वच भजनी मंडळ, यांच्यासाठी टाळ्या वाजा पहा. ही परंपरा रात्रंदिवस ज्यांनी जिवंत ठेवलेली आहे. आम्ही काय फक्त कीर्तनापुरतं 2 तास येऊ. एखादा व्यक्ती गेल्यानंतर सुखादुखामध्ये जे तुमच्या सहभागी असतात, अगदी प्रत्येक क्षणी, मग रात्रीची वेळ असू द्या, काही एखादं काम चालू असू द्या, पण एखादं कोणी गेल्यानंतर फोन केल्यानंतर ही मंडळी उपस्थित होत असतात. म्हणून त्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा एखादा व्यक्ती गेला ना तर त्याच्या विधीमध्ये बाकीची एखादी गोष्ट कमी असलेली चालते, पण जर भजनी मंडळ नसेल तर मोठी शोकांतिका असते पहा बरं का. म्हणजे आवर्जून त्या कार्यामध्ये ही सर्व मंडळी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता उपस्थित राहतात. प्रथम त्यांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात. विठ्ठल सुंदर साऊंड सिस्टीम आहे बाबूंची, खूप सुंदर सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे जे लाईव्ह या ठिकाणी कीर्तन करत आहेत सर्वच मंडळी उपस्थित आहेत. अगदी नको नको मना गुंतू माया जाली. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन जर आपल्या डोळ्यासमोर आणायचं जर झालं तर जगद्गुरु तुकोबाराय अगदी परमार्थामध्ये इतके रम्यमान असायचे. रात्रंदिवस चिंतन चालू असायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. मग संसारात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदा पोवाडे, गोविंदा पोवाडे, गोविंदा पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, हो दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे पहा. रात्रंदिवस गोविंदाचं चिंतन करत असायचे. आणि अगदी एकांतामध्ये बसल्यानंतर महात्मा आत्मज्ञानाचं चिंतन करत असतात. वास्तविक पाहता तुम्ही सर्व मंडळी माझ्यासह बोलतो बरं का. कीर्तन ही एक दिव्य परंपरा आहे आणि या गादीवरून आत्मज्ञानच सांगितलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय शिकवायच्या आम्ही पहा, त्याच्यात तुमची PhD असते. आत्मज्ञान त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये शांतता असली पाहिजे. ज्या ठिकाणी शांतता असते ना, जी भूमी, आता या ठिकाणी भजन कशासाठी आहे बरं, या भूमीमध्ये काही दोष असतात. ते दोष भूदोष, भुवन दोष आणि भूतादी दोष, या दोषांना बाजूला करण्यासाठी ही परंपरा आहे कोणची, भजनाची. मग भजनाच्या योगाने त्या भूमीची शुद्धता होत असते. तुम्ही नेहमी लक्षात घ्या, मारुती रायाच्या प्रांगणामध्ये तिथं माईक असू नसू, साधं काही जरी एखादा बॉक्स जरी असला
तिथं चिंतन करत असताना ती एक वेगळीच त्या ठिकाणचं चैतन्य असतं आणि एखाद्या गृहाच्या समोर कितीतरी मोठी व्यवस्था करू द्या पण तिथं मन व्यवस्थित लागत त्याचं कारण त्या भूमीमध्ये ताकद असते पहा तद्वत मग ह्या भूमीतली खरी ताकद म्हणजे तुम्ही जेव्हा बसाल जेव्हा मी म्हटलं विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल तेव्हा तुमचंही चित्त माझ्याकडे लागेल अन्यथा लागणार विठ्ठल विठ्ठल बोला अगदी लक्षपूर्वक ऐकायचं आत्मज्ञान मिळवायचं असेल ना आपल्याला तर आपल्याला सर्व इंद्रियांना आपल्या आतमध्येच घ्यावं लागेल अन्यथा आपल्याला शांतता मिळणार तुम्हाला सोपं सांगतो मी जेव्हा आपण एकांतात राहतो पहा बरं का एकांतामध्ये जेव्हा असतो ना कुठलाच विषय आपल्या जवळ नसतो तेव्हा जो आनंद मिळतो तो आनंद इतरत्र मिळतो का आपल्याला तुम्ही एकदा लक्षात घ्या तुम्ही म्हणाल महाराज आम्ही एकांतात बसतच तुम्ही रोज 6, 7, 8, 10 तासापर्यंत एकांतात बसता कसं बरं बसता की नाही एकांतात तुम्ही रोज किती तास असता मी तर म्हणेल काही मंडळी 12-12 तास एकांतात असतात झोपत नाही का कोणी इथलं रोज झोपताना तुम्ही झोपल्यानंतर तुम्ही एकांतात असता का लोकांतात असता एकांताचे ना झोपणं म्हणजे मग झोपण्यात एकांतातला जो आनंद मिळतो तो आनंद जेव्हा जागे असतात तेव्हा मिळतो का मग मला सांगा आनंद या लोकात हे का स्वतःत कुठे स्वतःमध्ये आनंद आहे तो भगवान शिवजी हे कधी लोकांतात राहिले असं दैवत आहे भगवान शिवजी त्याने एकांत प्रिय होता त्यांना नेहमी शिवजींचे जे जे काही पुरातन मंदिर असतील ना ते सगळे कुठे आहेत एकांताच्या ठिकाणी आहे म्हणून साधना करायची असेल तर एकांतात बसलं पाहिजे लोकांतात साधना होणार ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये पाहता ना तेव्हाच तुम्हाला समाधान मिळेल इतरत्र जर लक्ष केंद्रित केलं की जीवन हे असमाधानीच राहील आपलं विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय हे देहू मध्ये त्यांचं घर होतं पण कुठं राहत होते ते जास्त कालखंड त्यांचा डोंगरावरती एकांतात जात होता मला ते सांगायचं पहा या अभंगाची योजना कशी असावी एकांतामध्ये गेल्यानंतर बसलेले आहेत भजन चालू आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा भजनामध्ये निमग्न झाले जरस त्यांचं मन जगताकडे लागू लागलं कारण महात्म्याचं अंतकरण हे आईही पेक्षा जास्त निर्मळ असतं पहा कोणाचं अंतकरण महात्म्याचं मग महात्मा जगताचा विचार करत असतो जो जगताच्या उद्धाराचा विचार करतो त्यांना संत म्हणतात काय म्हणतात त्यांना आणि मग संत या कोटीतील जगद्गुरु तुकोबाराय होते जगताकडे पाहत होते की प्रत्येकाचे मन इकडं तिकडं गुंतलेले आहेत कोणीही परमार्थ करत नाही या जगताला एक योग्य प्रकारचा मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःच्या मनाचं निमित्त केलं पहा आणि त्यांचंही मन त्यांचा विचार करू लागलेलं होतं तेव्हा ते स्वतः म्हणतात नको नको मना गुंतू अरे मना तू मायेच्या जाळ्यामध्ये गुंतू नकोस आणि काळ आला जवळी ग्रासावया तुला खाण्यासाठी काळ काय झालेला आहे जवळ आलेला आहे आणि काळाची बा उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा काळाची उडी पडल्यानंतर या जगतातील कोणीच तुम्हाला सोडणार नाही सोडविना राजा देशीचा चौधरी या समस्त विश्वावरती जे राज्य करतात ना तेही तुम्हाला सोडू शकत नाही अनेक सोयरी भली भली कोणीही सोडणार नाही बाबा
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी, भगवंताशिवाय बाबा तुला कोणीही सोडवू शकत. शब्दशः सोपा अर्थ आहे विठ्ठल विठ्ठल. आता या अभंगामध्ये मन हे मुख्य आहे. काय मुख्य आहे? जेवढं बोललं गेलेलं आहे ते कोणाला बोललं गेलेलं आहे? मनाला. आता मन म्हणजे काय हे समजलं तर तुम्हाला अभंग समजेल, अन्यथा समजणार नाही. पहा, मन हा भाग सूक्ष्म शरीराचा आहे. कोणत्या शरीराचा आहे? तुम्ही जे इथं राहता, बोलता, वागता, सर्व कार्य करता, हे सर्व कार्य एका शरीराकडून होणं शक्य. मला समजून घ्या बरं का, तर पहिल्यापासून लक्ष द्या. इथं जे डोळ्याने दिसतं त्याला स्थूल शरीर म्हणतात, लिंग शरीर म्हणतात. याला जे चालवतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते कारण शरीर. किती शरीर इथं? 3 शरीर आहेत. पहा, आता सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्याला अंतःकरण म्हणतात. या 4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. यातील आपलं जे मन आहे ना, आता इथं बसलेले काहींचं लक्ष, अरे कीर्तन तर 11ला चालू झालं, कधी संपायचं? म्हणजे मन कुठे आहे त्यांचं? हे मन इथं कामाचं नाही. ऐका, मन हे संकल्प आणि विकल्प करतं. मन काय करतं? संकल्प करतं. मी अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर असं संकल्प करतं, मी आता रोज मारुती रायाला पाणी वाहणार. 2-3 दिवसानंतर विकल्प करतं, काय खरंय रोज? संकल्प विकल्प करतं. बुद्धी ही निश्चयात्मिका आहे, ती निश्चय करत असते. कोण? पण तिचाही निश्चय जास्त टिकत नाही. चित्तामध्ये संस्कार असतात सूक्ष्म रूपाने. म्हणजे कसं असतं मला समजून घ्या बरं का. प्रत्येकाचं जे चित्त आहे ना, तुम्हाला कुठलंच कर्म जास्त शिकवावं लागत नाहीत. तुम्हाला कुठलीही गोष्ट जास्त काळ शिकवावी लागत, ती लगेच समजून जाते. त्याचं कारण असं आहे की तुमच्या चित्तामध्ये जन्मोजन्मीचे ते संस्कार आहेत. चित्तामध्ये संस्कार कुठले असतात सांगतो तुम्हाला मी. पहिलं मनुष्याचं शरीर आणि दुसरं मनुष्याचं शरीर. म्हणजे एकदा मनुष्याचं शरीर मिळालं आणि पडलं. मनुष्याचं शरीर पडल्यानंतर त्याला 1 वर्ष शरीर मिळत, दुसरं कशाचंच मिळत. 1 वर्षापर्यंत तो ज्यांना माझं म्हणत होता का त्यांनी पुरवायची व्यवस्था केली. आर्यमा देवतेच्या साह्याने त्यांनी तिथं पुरवायचं. दोघांमध्ये 1 वर्षाचा कालावधी आहे. आता 1 वर्षांनी जेव्हा त्याला शरीर मिळेल, म्हणजे आजच्या दिवशी या बाबांना शरीर मिळणार आहे, मग शरीर देत असताना वर्गवारी आहे कर्मानुसार. मध्ये 83,99,900 शरीर आहेत. कुठं? एका मनुष्य शरीरापासून दुसऱ्या मनुष्य शरीरापर्यंत किती आहे? 83,99,999 किती आहेत? एवढे योन्या आहेत मध्ये. आणि एक योनी कोटी कोटी फेरा. एकदा कुत्र्याचं शरीर मिळालं तर ती 1 कोटी वेळा मिळत राहतं. नंतर मांजराचं 1 कोटी वेळा, ते नंतर हत्तीचं. मग मला सांगा 83,99,999 गुणिले 1 कोटी, एवढे शरीर होतात मध्ये. कीर्तन समजतं का? डोक्यावर चाललं? समजून घ्या. ऐका, आता एवढे शरीर मध्ये होतात. मग या सगळ्या शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर असतं ते बदलतं का एकच असतं? ते बदलत नाही. आणि मग त्या सूक्ष्म शरीरामध्ये या जन्मातील संस्कार, कुत्र्याचे संस्कार, मांजराचे संस्कार, उंटाचे संस्कार, हत्तीचे संस्कार, सिंहाचे संस्कार, एवढ्या 83,99,999 योन्याचे संस्कार आहे. कशात? आपल्या सध्याच्या चित्तामध्ये प्रत्येकाच्या एवढे संस्कार आहे. म्हणून मन हे चपळ सांगितले आपलं. किती संस्कार आहे त्याच्यामध्ये चित्तात? एवढे सगळे संस्कार जेव्हा देह पडत असतो ना, तर जीवात्मा काय करतो माहिती का? सूक्ष्म शरीराच्या द्वारे बाहेर येतो. आणि बाहेर येत असताना मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना घेऊन बाहेर येतो.
मग चित्तामध्ये जे संस्कार होते का ते तशाच्या तशा दुसऱ्या शरीरात येते. म्हणजेच तुमच्यावरती आपण नाही म्हणत का एखादा वायफट बडबड करत राहतो, सारखा बोलत राहतो, याला शिव्या घाल, त्याला बोल, काहीच कारण नसतं. आम्ही मंडळी काहीच म्हणणार नाही, फक्त एवढं आम्हाला समजणार याच्यामध्ये मागील जन्मातील कुत्र्याचे संस्कार जागे आहेत. विठ्ठल म्हणजे हे सगळे संस्कार आपल्या चित्तात आहेत. आणि मग इथं आल्यानंतर परमार्थ कशाला करायचा? परमार्थ हा पुढं काही नाही करायचं, या चित्तातले पहिले संस्कार मारण्यासाठी. काय करायचं? यांना वरती निघू द्यायचं नाही. तुम्ही पहा, एखाद्या दिवशी तुम्हाला फार परमार्थ करावा वाटतो, एखाद्या दिवशी सगळ्याला बोलावं वाटतं, एखाद्या दिवशी एखाद्याला मारून टाकावं वाटतं. हे का घडतं बरं? याचं कारण चित्तातले मागील देहातील संस्कार पुढे येतात. म्हणून नको नको म्हणा. आता हे सगळे संस्कार मारण्यासाठी एकच उपाय सांगितला. काय सांगितलं बरं? नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. मागील जन्मातले संस्कार तुम्हाला परमार्थ करू देत. ही चूक कोणाची नाहीये, तुमच्या संस्काराची मागील जन्मातील. पहा मग आता मला सांगा महाराज, आम्ही या जन्मामध्ये परमार्थ करताय की नाही तुम्ही? मग आता केलेला परमार्थ आमच्या काम येईल का? काही असे म्हणतात 11 सोमवार केले की तो म्हणत राहतो आता 11 सोमवार झाले की तो शिवजीपेक्षा मोठा होतो. एखादी नर्मदा परिक्रमा करून आला, साक्षात काय महाराज, एका परिक्रमेने काही होणार नाही, हजारो परिक्रमेने पण काही होणार नाही. का नाही होणार? कारण मागील जन्मातले सगळे मारायचे तुम्हाला संस्कार. आणि इथं व्यवस्था देवाची खेळी एवढी हुशार आहे महाराज. जेव्हा आपण बुद्धी लावतो का तेव्हा ते केलेलं बुद्धीकडे लावलं जातं. जेव्हा आपण मी 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 त्या अहंकाराकडे लावलं जातं. आणि चित्तात हाय तसंच राहतं. निष्काम भावनेने जर देवाकडे गेला तरच भगवत प्राप्ती, अन्यथा होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, करत असताना अगदी सातत्यपूर्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कशाचीच अपेक्षा करायची. आणि निरपेक्ष स्वरूपाचं नामस्मरण केलं की मग पाठीमागील जन्मातली जळतील पापे मागचं संपत जातं. आणि आयुष्याचा भानू मावळला, देह पडण्याची वेळ आली, नाही पुढं काही करता आलं तर हरकत नाही, पण मागचं अगोदर काय करायचं असतं? संपवायचं. मग एखादा हरिभक्ती पहा काय करतो, तो मागचं संपत पुढं येतो आणि त्याचा देह पडण्याची वेळ आली. कीर्तन समजते ना तुम्हाला? देह पडण्याची वेळ एकदा आली की आता नवीन वासना येणार आहे त्याच्या मुखामध्ये. कोणती बरं? आयुष्यभर ज्याने परमार्थ केलेला असतो ना त्याच्या मुखामध्ये शेवटी देवाला भेटावं, पंढरपूरला जावं, आळंदीला जावं असा भाव त्याच्या मुखात येत असतो. पहा, आणि मग अशा स्थितीमध्ये अंतःकरणामध्ये जी वासना आलेली असते ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण तरीही मागील संस्कार त्याचे शिल्लकच आहेत बरं का, संपले नाही. पण देवाच्या लक्षात आलं की बाबा याला मला मिळवण्याची इच्छा आहे. मग अशा जीवात्म्याला भगवान परमात्मा पवित्र ते कुल, पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घे अशा कुळात त्याला टाकतो. कोणाला? त्याला. आणि मग त्या देहात राहत असताना मागील देहामध्ये काही त्याने काय करून टाकले? मारून टाकले. आता त्या देहात गेल्यानंतर बालपणापासूनच वारी होती त्याची, कारण ती आई सात्विक असते, ती त्याला याला वारीला घेऊन जाते, सगळीकडे घेऊन जाते. मग बालपणापासूनच ते मारण्याचं काम चालू होतं. मग असं करत 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 त्याही जन्मात काही मारायचं. नंतर भगवान परमात्मा त्याही पेक्षा चांगल्या कुळात घालतो, त्या कुळात जाऊनही मारायचं. आणि असं करत 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 एक देह असा येतो पुढं. आणि मग तो देह आल्यानंतर त्याच देहाने भगवत प्राप्ती त्याला होते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही
तेव्हा या विठ्ठली कृपा केली, हा तेव्हा या विठ्ठली कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हा तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा या विठ्ठली कृपा केली, हो देवा या विठ्ठली कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले एका जन्मातल्या परमार्थामध्ये देव मिळत नाही महाराज. पहा, पण आता पुण्य करायचं म्हणजे काय करायचं? आपण सहज म्हणत असतो पंक्तीची सेवा दिली म्हणजे काय होईल? पुण्य होईल. असं असं केलं म्हणजे पुण्य होईल. पुण्य ही एक विशेष संकल्पना आहे. पहा, मी तर असं म्हणेल तुम्हाला, पुण्य आणि पापाचं गणित सांगत असताना भगवंताने असं घालून दिलं, मनुष्याला जे शरीर दिलंय का मनुष्याचं, त्या जीवाला, तर तेव्हाच त्याला सांगितलं होतं, बाबा रे रोज तुला माझं स्मरण करावं लागेल. काय सांगितलं होतं त्याला? एकही दिवस खाडा चालणार नाही. मग जर खाडा झाला तर काय होईल? ज्या दिवशी तू माझं नाव घेण्याचं विसरशील का, त्या दिवशी पाप तयार होईल, आणि ज्या दिवशी माझं नाव घेशील का, त्या दिवशी तू बरोबरीत चालशील, पुण्य नाही तयार होणार. कसं सांगितलं होतं गणित? आता मला तुम्हाला प्रश्न करा, तुम्ही किती दिवस देवाचं नाव घेतलेलं आहे आणि किती दिवस घ्यायचं राहिलेलं आहे? बोला, पुण्य जास्त आहे का पाप जास्त आहे? ज्याने त्याने ज्याला त्याला विचारा. बुवा, आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, ज्याला बसेल त्याने घालायचं. काय जास्त आहे मग? ज्याने त्याने. पहा, तरीही थोडं बहुत केलं की म्हणतो मी फार काय केलं. पुण्य हे असं असतं जे की माझ्या मनाला पण समजायला नको की मी पुण्य केलं. जगात फार लांब राहिलं. पहा, आणि आत्ताच्या कालखंडामध्ये सकामता आपली वाढली. थोडं केलं की गावभर सांगत राहतो. म्हणजे पुण्य कसं टिकेल? नाही महाराज, पुण्य करत असताना पात्र बघायचं नाही. पुण्य करत असताना त्याचा विचारही करायचा नाही. जसं की तुम्ही प्रवासाला निघाले, तुम्ही फार लांब चाललेले आहात, तुमची नजर समोर पडली, एक माऊली ओझं उचलत आहे, पण घेता घेता ते सारखं पडत आहे तिचं. तुम्ही गाडी उभा केली, गाडीतून उतरले, तुमच्या गाडीत पाण्याची बाटली होती, ताईंना म्हटलं एवढं पाणी घ्या. तदनंतर तुम्ही ते डोक्यावरती उचलून दिलं आणि पुढं निघून गेले. आता मला सांगा, तुम्ही तिथं काय केलं? याचं तुम्ही पुन्हा ओहापोहा करता का? याला पुण्य म्हणतात. जे सहज होऊन गेलं त्याला काय म्हणायचं? पुण्य. असंच होत असतं महाराज, ते बोलून चालून होत नाही. आता जगद्गुरु तुकोबरायांचं जर जीवन पाहिलं तर सातत्यपूर्ण त्यांना त्रास झाला. त्या काळात समाजाचा झाला त्रास, पण त्यांनी त्यांचा मार्ग सोडला का? नाही महाराज. बुडत हे जन येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. हे बुडत हे जन न देखावे डोळा, बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून या. उडते जन न देखावे
ऐका, संतांचं पात्र हे विशेष आहे. त्या कालखंडामध्ये भरपूर त्रास झाला, परंतु संतांनी हा माझा हा परखा मानला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. अगदी सातत्यपूर्ण. आता तुम्ही पहा, आपल्या जवळच सप्ताह चालू आहे. पहा, योगीराज गंगागिरी महाराजांचा पहा. आता ज्या परंपरेतला हा सप्ताह आहे, आज आपण पाहतोय असंख्य भाविक त्या ठिकाणी. काल आम्ही पण गेलो होतो. सर्व भाविक त्या ठिकाणी जातात. तिथली जी आमटी प्रसाद आहे ती कुठंच तयार होणार नाही. त्यात विशेष ताकद आहे, विशेष ताकद आहे. आता ही ताकद कुठली आहे बरं? एका दिव्य परंपरेतील हा प्रसाद आहे, सर्वसामान्य परंपरेतील नाही. ज्या महात्म्यांनी हाडाचं काडं रक्ताचं पाणी केलं, सातत्यपूर्ण सर्व संसाराची राख रांगोळी करून टाकली आणि सातत्यपूर्ण देवाला आपलंसं करून घेतलं, आणि मग त्या देवाच्या संगतीतला हा संसार आहे त्यांचा. कोणाच्या संगतीतला? महात्मा ही एक पत्नी आहे, परमेश्वर हा तिचा पती आहे. मग आपल्या पतीच्या अनुकूल कसं राहिलं पाहिजे हे संतांचं विशेष होतं पहा. आणि मग त्या योगाने राहत असताना परंपरेला न चुकता अगदी काया वाचा मन या महात्म्यांनी देवाच्या ठिकाणी एकनिष्ठ केलेलं होतं. म्हणून आजही या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हे महात्मे रोज येतात. भगवंत देखील तिथं येऊन जेवण करून जातात महाराज. म्हणून तिथलं चैतन्य मोठं आहे पहा. आपणही लाभ घेतला पाहिजे. मला सांगायचं हे आहे, जेव्हा संत महापुरुष आपलं कार्य करत असतात ना, देहाच्या दृष्टीने आपल्या समवेत राहतात, परंतु आपल्या डोळ्यामध्ये ते सामर्थ्य नाही संत ओळखण्याचं. ते जेव्हा असतात तेव्हा आपल्याकडून त्यांच्याविषयी काही दोष घडत राहतात, कायेने म्हणा, वाचेने म्हणा, मनाने म्हणा, आणि त्याचा परिणाम त्यांना समजत असतो. तरी देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपल्यावरती न रागवता ते आपल्याला आशीर्वादच देत राहतात. त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल इथं जगद्गुरु तुकोबराय मनाच्या संबंधाने बोलत आहेत. ऐका, मी तुम्हाला सांगत होतो की हे शरीर टाकून जर आपल्याला भगवत रूप व्हायचं असेल ना, तर आपल्याला पुण्य हे आपल्या पदरामध्ये असलं पाहिजे. मग या पुण्याची आवश्यकता कधी असते? ती आवश्यकता अगदी ज्याच्याकडं पुण्याची गाठी असते ना, असा व्यक्ती अगदी रात्रंदिवस संतांच्या संगतीत राहतो. संतांची संगत पुण्याशिवाय होणार नाही. जन्मोजन्मीचं पुण्य हे आपल्याला संतांकडे घेऊन जात असतं. तुम्ही पहा, अशी कितीतरी मंडळी आहेत जे अगदी पंढरपुरात राहतात, आळंदीत राहतात, पण मंदिरात कधी जात नाही. आता हे फक्त शरीराने तिथं आहेत. कशाने तिथं आहेत? आणि परमार्थ हा शरीराने नाही होत, परमार्थ हा अंतरीचा असतो. अंतकरणापासून अंतकरणापर्यंत जाणं याला परमार्थ म्हणतात पहा. आणि मग परमार्थाची जर साधना तुम्हाला करायची असेल ना, तर तुमचं मन हे प्रबळ सांगितलं. काय सांगितलं? तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची तर ती शरीराने नाही होणार. कशाने होईल ती? मग तुम्ही म्हणाल महाराज वारीला जायची काय गरज आहे? इथं पहा, जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये कितीतरी जीवजंतू मारतात की नाही, मग पुण्य आहे का पाप येते? अहो निव्वळ पाप येते. फवारणी मारल्यावरती किती मारतात? पुण्य आहे का पाप आहे? निव्वळ पाप आहे. मग हे सगळं पाप कोणी केलेलं आहे? शरीराने. मग हे शरीराचं पाप नाहीसं व्हावं यासाठी साधू संतांनी जी दिव्य वारीची परंपरा घातली का, मग वारीला पायी गेल्यानंतर पायाला फोड येणं, पाय दुखणं, त्रास होणं, या त्रासाला सहन करून चालत राहणं याला म्हणतात तप. काय म्हणतात त्याला? आणि त्या योगाने वर्षभर केलेलं पाप नाहीसं होत असतं. म्हणून वारीला चला. विठ्ठल आता हे शरीर दृष्ट्या झालं नाहीसं, परंतु
मन हे चंचल आहे आणि त्या मनाला स्थिर कसं करायचं त्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच चरणात त्याला आवडतं. नको नको मना गुंती नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बादेवा काळाची उडी पडेल बादेवा काळाची उडी पडेल बादेवा काळाची उडी पडेल बादेवा काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची ओळी पडेल बादेवा काळाची ओळी पडेल बादेवा काळाची ओळी पडेल बादेवा काळाची ओळी पडेल बादेवा नको नको माना तुम्हाला जाणी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया नको नको वारा तुम्हाला जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया ग्रासावया वा टाळ्या वाजा यांच्यासाठी. नको नको मना गुंतू माया जाळी. आता हे मन कुठं कुठं गुंतत असतं. सध्या तुमचं पण गुंतलेलं आहे. मन जर गुंतलं तर तुम्हाला मन हे फेऱ्याला प्राप्त करेल. म्हणून या मनाला पहिला आवरा. नको गुंतू माया जाळी. मायेच्या जाळ्यामध्ये जर मन सापडलं तर हे मन तुम्हाला प्रत्येक देहामध्ये दुःख देणार आहे. काय देणार आहे? दुःख देणार आहे. म्हणून या मनाला आवरायचं असतं. पहा, मग या मनाला आवरण्यासाठी भीती ही कशाची दाखवावी लागती? तुला एवढ्याच दिवसाचं आयुष्य आहे, तुला तेवढ्याच दिवसाचं आयुष्य आहे, त्याच्याशिवाय ते आवरत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळ. माझ्याकडे लक्ष द्या. काळ कुठं आलाय? तुमच्या जवळ आलाय. आता हे काळ जो आहे ना, काळ हा रोज आपल्याला खात असतो. रोज खातो तो. आणि काळाचं विधान असं सांगितलं, तो फक्त वेळेची वाट पाहत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे. तो रात्रंदिवस कधी वेळ येईल याला कसं उचलायचं. मग मृत्यू न जाणे बाल तरुण वृद्ध. मृत्यूला कल्पना नाही, हा बालक आहे का, हा तरुण आहे का, हा वृद्ध आहे. आणखी एक गोष्ट, माझ्याकडे लक्ष द्या. तुमचा मृत्यू हा तुमच्या कपाळावरतीचे. कुठं येतो? फक्त प्रत्येकाचं तिकीट हे काढलेलं आहे. पण तिकीट जोपर्यंत चालतंय ना तोपर्यंत तुम्हाला कोणी उचलू शकत नाही. पण तिकीट संपायच्या आत जाग होणं गरजेचं. तिकीट संपल्यावरती उपयोग होणार नाही. मग आता तुम्ही पहा, काही असं चालता चालता माणसं कितीतरी मंडळी आहात. कोरोनाच्या कालखंडामध्ये किती गेले तो, कशामुळे गेलेत हे सगळे मंडळी? पहा, त्यांचं तिकीट तिथपर्यंत होतं. पहा, आपलंही तिकीट काढलेलं आहे. पण जोपर्यंत शरीर आहे ना तोपर्यंत परमार्थ करा. म्हणून नको नको मना गुंतू. आणि परमार्थ आपल्याकडून का होत नाही याला फक्त जबाबदार माया आहे. काय जबाबदार याला?
तुम्हाला जर म्हटलं ना आमच्या सोबत असं असं दिंडीला चला, की तुम्ही लगेच म्हणता महाराज तुम्ही म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला मागणं पुढं फुपाटा उड, आम्हाला गाया हे आमका हे तमका या मरायला वेळ नाही. मी म्हणत असतो मरायला तयार होय, मरायला तयार होय. ज्यांच्यावर प्रेम करतो का तेच पेटवणार आहे तुला. कोण पेटवणार आहे? म्हणून अगदी बाबांनो इथं आपलं काहीच अस्तित्व नाही. पाण्याच्या बुडबुड्याचं तरी अस्तित्व आहे थोडं बहुत, तेवढं पण आपलं नाही आहे महाराज. पण हे जे मन हे का कोणाचं ऐकतच अजिबात ऐकत नाही. तुम्हाला जन्माला घालणारं मनच कोण आहे? म्हणून पहिलं मनाचं मुंडकं दाबायचं. कोणाचं? शेळीचा कान पकडला म्हणजे शेळी काय होत असती, तशी या शेळीचा कान म्हणजे मन आहे. मनाला ठीक करण्यासाठीच तुकोबाराय म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी. मायेच्या जाळ्यामध्ये तू गुंतू नकोस. आता हे कुठं कुठं गुंतत असते ते तुम्हाला सांगतो. आजच्या दिवशी देखील हे मन गुंतत आहे या परिवारामध्ये. कोणामध्ये? म्हणजे वर्ष झालं तरी पण मन बाजूला जायला तयार आहे का हो? या वर्षभरामध्ये इतका त्रास दिलाय त्याला, इतका त्रास दिलाय, तरी पण मन गुंतवायचं सोडत नाही. करायला सवय लागलेली असती कशाची? आपलं म्हणण्याची, मी आणि माझं म्हणण्याची. जोपर्यंत तुम्ही मी म्हणत राहाल आणि माझं म्हणत राहाल तोपर्यंत तुम्हाला कोणी वाचवू शकत. माया विघ्ने भ्रमला रे, माया विघ्ने भ्रमला रे, माया विघ्ने भ्रमला रे, माया विघ्ने भ्रमला रे. म्हणता मी माझे निघाले, म्हणता मी माझे निघाले, म्हणता मी माझे निघाले, म्हणता मी माझे निघाले. सच्चुता मी आणि माझं म्हणत म्हणत चाललंय सगळं, हो हे सगळं निघून जाणार आहे. म्हणून शरणरी गा देवाची शरणांगती करा, तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. देव सोडून पहा. जे जे मोठे महात्मे असतात ते कधीच मी आणि माझं म्हणत नाही. मी आणि माझं म्हटलं की संपलं समजायचं. पहा अशा प्रकारे नको नको मना गुंतू हे मायेचं जाळं मोठं व्यापक सांगितलेलं आहे. तुम्ही इथं बसलेले आहात पण सगळ्याची माया घराकडची कुठे आहे? मग मला सांगा तुमचं घर कोणतं आहे? मग जे तुमचं घर असतं तुम्हाला का ठेवत नाही तिथं? आलिशान बंगला, गाड्या सर्व काही आहे, पण जेव्हा जीवात्मा बाहेर येतो मग तुम्हाला ठेवतात का? काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. सोजन सोय रे म्हणती सारे, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. सगळे सजन सोयरे सारे म्हणतात हा भूमीला भार झालाय, काढा काढा याला बाहेर. वाह, कोणीही ठेवत नाही महाराज. आणि तुमचं चाललंय त्यांच्यात गुंतायचं काम, माझं माझं म्हणायचं आणि मी म्हणायचं. बाबांनो भगवंत सोडून आपलं कोणीच नाही. आणि तुम्ही जे ऐकता का काहीतरी जन्माचं पुण्य म्हणून आमचं ऐकता इथं तुम्ही, नाही तर हेही ऐकायला पुण्याचं लागतं, त्याशिवाय ते ऐकू येत नाही येत महाराज, ऐकू ये पा. म्हणून अगदी नाहीतर मग आमचं काय हे जरी ना ऐकालं, हे जण ऐकले तरी दुसरं येईल, हे जण ऐकले, हे जण ऐकले तरी दुसरं येईल, हे जण ऐकले, हे
अगदी मनापासून आहे पहा. म्हणून जीवनामध्ये आपण भजन केलं पाहिजे. त्या योगाने आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. तेच सांगायचं. हे ऐकलं नाही तर आमचं काही जाणार नाही. आणि सरळ ते शेवटी बा आणि एका जनार्दने आमचे काय बा जाईल. अगदी काहीच जाणार नाही. त्याप्रमाणे नको नको मना गुंतू माया जाळी. आणि जर मायेच्या जाळेमध्ये तू गुंतला तर तुला खाण्यासाठी तयारच आहे अभंगाचं दुसरं चरण. काळाची या बुडी पडेल बा देवा, काळाची या बुडी पडेल बा देवा. हे काळाची आवाज द्या. पडेल बा देवा, काळाची पडेल बा देवा, काळाची या बुडी पडेल बा देवा, काळाची या बुडी पडेल बा देवा. काळाची बावडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा, तेव्हा कोणीही आपल्याला सोडवायला येणार नाही. तुम्हाला कोणीच सोडवू शकत नाही. कोणीच नाही. कितीही मोठा असला ना, अगदी कितीही मोठा सोयरा असू द्या, तो तुम्हाला सोडवू शकत नाही. तेच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सोडविना राजा देशिता चौधरी, सोडविना राजा देशिता चौधरी, सोडविना राजा देशिता चौधरी, सोडविना इथं आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. आता नदी जर आपल्याला पार करायची असेल तर काय आलं पाहिजे बरं?
पोहता आलं पाहिजे. आता अनेक मंडळी आहेत, एकालाही पोहता येत नाही, म्हणायचं मी तुला पलीकड नेऊन. इथं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया, इथं कोणाकडंच नाहीये आणि तो म्हणतो मी तुला पलीकडं नेईल. असं होऊ शकत नाही. म्हणून तुला कोणीही इथं सोडवणार नाही. कितीतरी येतात आणि म्हणतात पण नाही महाराज, आत्मज्ञानाशिवाय कोणीही इथून सुटला नाही. पहा बरं का, तुम्हाला पुष्कळ ज्ञान आहेत, पण आत्मज्ञान हे असं ज्ञान आहे जे प्राप्त करण्यासाठी तुम्ही आलेले आहात. त्याच्याशिवाय तुमचा उद्धार कोणी करू शकत नाही महाराज. पण या मनाचं असं असतं, हा समोरच्यावरती मायेमध्ये गुंतत असतो आणि त्याच्यामध्ये तो राहत असतो. आता मायेच्या पोटी तुम्ही 100 वर्ष खर्च करणार आहे. आता किती वर्ष? 100. मी 100 सांगितले पण 100 नाहीये. 50 झोपेचे, 20 बालपणाचे, किती राहिले खाली, आणि म्हातारपणाचे 10, किती राहिले? किती वर्षाचं आयुष्य आहे? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. इथं आपल्याला कोणीही सोडू शकत नाही, हेच मनाला सांगायचं काम चालू आहे. पण मन म्हणत राहतं, काय म्हणतं? हे मला सोडवतील, ते मला सोडवतील. रात्रंदिवस हे मन त्यांच्यामध्ये राहत असतं. त्याला वाटतं आपल्याला त्यांच्यात राहिलं की समाधान मिळतंय. या जगतामध्ये 5च विषय आहेत. किती विषय आहेत? 5 विषय. आणि यांच्याच अवतीभोवती आपलं मन फिरत असतं. पहिला विषय आहे चांगलं ऐकावं वाटणं. प्रत्येकाला काय वाटतं? मन हे का गुंतलंय ते तुम्हाला मी सांगतो. मन मायेमध्ये का गुंतलं? या मनाला चांगलं ऐकावंसं वाटत असतं, म्हणून त्याला वाटतं की सगळ्यांनी मला काय म्हणावं? चांगलं म्हणावं. तुम्हाला वाटत नाही का हो? वाटतं ना. पण तुम्हाला तेव्हाच चांगलं म्हटलं जाईल जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाचे. कुठपर्यंत चांगले आहे तुम्ही? जोपर्यंत तुम्ही संसाराच्या कामाचे आहात ना, तोपर्यंत सगळे म्हणतील त्यांच्याशिवाय घर नाही. पॅरलेस झाल्यावरती नसियल घर तुमकोनिया, नसियल घर तुमकोनिया, नसियल घर तुमकोनिया, हे बाईला माने करे, बाईला माने करे, हे बाईला माने करे, बाईला माने करे. हे नसियल घर तुमकोनिया, नसियल घर तुमकोनिया, नसियल घर तुमकोनिया, नसियल घर तुमकोनिया. बैल म्हणे खर मरता तरी बरे, नासेल घर थुंकून पहा. तीच पत्नी जिला तर हाताच्या फोडासारखं जपलेलं असतं, ती शेवटी काय म्हणते? ते सोडा. आपण आपल्या आई वडिलांना म्हणा, आजोबा आजीला म्हणा, काय झोके देतो का हो? आपण आपलं पहा बुवा. अगदी जोपर्यंत तुमचं शरीर कामाचं आहे ना, तोपर्यंत वापरलं जातं संसारामध्ये. पहा, एखाद्या वस्तीवरती गेलो, ते म्हणतात 65 वर्षापूर्वी त्यांना अटॅक, 65 वर्षाच्या असताना पॅरलेस झाला होता. बाबा 90 पर्यंत राहिले, पण महाराज 90 वर्षापर्यंत नाही पडली. म्हणून 65 पासून 90 पर्यंत काय म्हणून वापरलं तुम्हाला? कुलूप. भाऊ अगदी कुलूप म्हणून वापरलंय महाराज. पण वापरायचं ठेवलं का हो? तुम्हाला जर विश्वास नसेल ना, इथून घरी जा, 15 दिवस काहीच काम करू नका. महिला मंडळ हे काय म्हणतात मग मला येऊन सांगा. पूर्ण अक्त तुमच्या तिकडचं पूर्ण काय असेल, वडील वडिलाचे भाऊ सगळ्यांचं नाव घेऊन होतील. पहा, म्हणजे इथं कामाशिवाय कोणीच कोणावर प्रेम करत नाही. समजलं का? कामाशिवाय प्रेम करत मतलब की है दुनिया सब. इथं कोणीच कोणावरती प्रेम करत नाही. आणि मनाला वाटत राहतं मी काम केलं म्हणजे हे मला चांगलं म्हणतील, मी काम केलं म्हणजे हे मला चांगलं म्हणतील. ज्या दिवशी तू बसशील ना, कोट्यावधी जरी कमवले तरी ते म्हणतात आमच्या बापाने काही नाही केलं आमच्यासाठी. आतून जाळ होतो पण कोणाला सांगायचं? अगदी असंच आहे. पहा, म्हणून त्याही विषयात मना तू गुंतू नकोस. आता हे मन गुंतत असतं रूप या विषयामध्ये, त्याला चांगलं पाहावंसं वाटतं.
इंदुरीकर बाबा खोटं नाही बोलत महाराज. ते म्हणतात ना, चष्म्यातून राणी पाहतो, राणी शेंबडाने भरली. अजिबात चुकीचं नाही ते. पहा, 85 वर्षाचं वय झालं तरी डोळ्याला चांगली स्त्री बघण्याची इच्छा आहे म्हणायचं, याचं मन हे अतृप्त आहे. समजते ना कीर्तन तुम्हाला? पहा, ऐका. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. ते पतंग कोश किडा नाही का, पाऊस पडल्यानंतर असा टेंबा लावलेला असावा, ते असं उडी मारतं त्याच्यावर आणि मरतं. पण ते उडी मारायचं सोडतं का हो? तसंच आपलं मन हे, आपण शरीराने थकलो तरी चांगलेच विषय बघण्याची इच्छा आहे म्हणायचं, मन हे अतृप्त आहे. पहा, ऐका आता. स्पर्श विषय, जो स्पर्श विषय जीवाहीपेक्षा जास्त आवडतो काहींना. स्पर्श विषयामध्ये हत्ती गुंतलेला आहे. पहा, मोठं खड्डं खाणलं जातं, हत्तीला सोडलं जातं, हत्ती जंगलामध्ये फिरत असतो. पहा, आणि मग फिरता फिरता तिथं एक काय केलेलं असतं, असा प्लाऊड टाकलेला असतो किंवा पुठ्ठा टाकलेला असतो, त्याच्यावर कागदाची हत्तीन ठेवलेली असते. त्याला वाटतं चला फिरत आहोत तर तिला स्पर्श करून जाऊया. स्पर्शाच्या मोहाने जातो, धाड दिशी खड्ड्यात पडते. कोण? हत्तीला का मारावं लागलं? फक्त स्पर्श विषयाच्या अधीन आहे. आता तुम्हीच आमच्याकडे पत्रिका घेऊन येतात पोरांच्या, महाराज ते कोणाचंच ऐकत नाही. अगदी मी बळजबरीनं त्याला हरिपाठासाठी गावात घेऊन चालू गाड्यानं उडी मारली, कोणाचं ऐकत नाही. मग तुम्हाला ब्राह्मण देवा म्हणतात, त्याची जन्म वेळ ती सांग, पाहतो काय त्याची पत्रिका. ती कशासाठी लागते माहिती आहे का तुम्हाला? आतलं सांगतो. त्या जन्म वेळेपासून, जन्मतिथीपासून आम्हाला 9 महिने 9 दिवस मागं जावं लागतं. आणि तुमचा संबंध कधी झालेला आहे तो पाहावा लागतो. मग अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, ग्रहण काळ असेल तर तिथं काय शांती करावी लागते, त्या ग्रहणाची ती सांगावी लागते. आणि मग तो शांत होतो. महाराज चूक कोणाची? माय बापे वेळेन हे असं विठ्ठल विठ्ठल. बाबांनो, शास्त्र समजून घ्या. शास्त्राने सगळं सांगितलेलं आहे. उत्पत्ती, मुलाची उत्पत्ती करायची असेल काय करावं, सर्व शास्त्रात आहे. पण आम्ही शास्त्र वाचायला आणि आमच्यासारखे सांगायला लागले ते चालत नाही तुम्हाला. पहा, अगदी शास्त्रात सगळं आहे. स्पर्श विषय कधी भोगायचा हे शास्त्राने गणित दिलंय आपल्याला. पुढं चला. पहिला सांगितलं चांगलं ऐकणं मनाला आवडत होतं, मन संपलंय तिथं. एका विषयामध्ये एवढी ताकद सांगितली, एकट्या चांगल्या ऐकण्याने हरणाला आणि सापाला मारावं लागलं. त्याला काय आवडत असतं? चांगलं ऐका वाटतं म्हणून ते वाजवले का वाद्य ते उभं राहतंय. मग साईडनं ते वाघूर लावलं जातं ते मरतंय. किती मोठा साप असू द्या, बिजात जाऊ द्या, बिन वाजवली का वरती येतो. त्या विषयात ते गुंतलेले आहेत. त्याप्रमाणे किती बलाढ्य हत्ती असू द्या, पण स्पर्श विषयाला भुल्लान खड्ड्यात पडला. पतंग कोश किडा देखील मरण पावलेला आहे. आता पुढचा विषय आहे गंध. भ्रमर असा उडत उडत येत असतो, कमल पुष्पावरती जाऊन बसतो, मकरंद कण सेवन करू लागतो. पण जेव्हा ते सूर्यप्रकाशिनी असतं, सूर्याचा प्रकाश संपला की असं मिटतंय. आतमध्ये हरिपाठी गेले ते निवांताची ठेले, भ्रमर गुंतले आतमध्ये गुंतला. आता आतमध्ये गुंतल्यानंतर जो बांबूला पोखरतोय, किती ताकद आहे मुखात बाळासाहेब भाऊ, जो बांबूला पोखरतो तो कमलाच्या पाकळीला काही करतो का? कशामुळे करत नाही? त्या विषयाच्या अधीन येतो. विषयाच्या अधीन झाल्यानंतर त्याचं काहीच ताब्यात राहिलेलं नसतं. डॉक्टरने सांगू द्या बाबा तू असं असं केलं तर मरशील, तो तोच विषय भोगतो, पण मरण स्वीकारतो, पण त्या विषयाला टाकत. एवढं विषय प्रबल सांगितलेले आहे इथं. म्हणून तो त्या आतमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी होते, मरून जातो, पण त्याला बाहेर येता येत नाही. हा एक विषय मी तुम्हाला सांगितलं. तर शेवटचा विषय आहे चांगलं खावं वाटणं, रसना. आणि या रसनेच्या अधीन मासा आहे. कोण आहे? मासा. मासे कसे पकडतात? आम्ही नदीच्या काठचे बा, गळ केला जातो, गळाच्या तोंडाला वाळा केला जातो, वाळा अर्धा कापतात आणि गळाच्या तोंडाला लावतात आणि तो गळ पाण्यात टाकतात. पाण्यात टाकल्यानंतर माशाला वाटतं सुंदर मेजवानी आली. मासा हळूहळू त्या गळाच्या दिशेने निघतो. तो वाळा चांगला कृतज्ञ असतो. महाराज तो मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए.
आएगा तू मेरे लिए ऊपर खडा है तेरे लिए. ऐकलं का माशाने? अरे माशा मत आओ मेरे लिए, माझ्यासाठी येऊ नकोस. मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, मला अर्ध केलंय तुझ्यासाठी. आणि आएगा तू मेरे लिए ऊपर खडा आहे तरी ऐकत नाही. तुम्ही किती सांगा असं असं खाणं चांगलं नाही, असं असं करणं. मासा ऐकत, माणसाचं नाही सांगत, माशाचं सांगतोय. विठ्ठल माशाला फक्त चांगलं खावं वाटलं होतं, त्याला चांगलं पाहावं वाटलं होतं का? हरणाला फक्त चांगलं ऐकावं वाटलं होतं, त्याला रूप विषय आवडत होता का? आता ऐका, एक जीवाला एकच विषय आवडलेला आहे, शेवटी काय करावं लागलं? त्याला मरावं लागलं. मनुष्य असा प्राणी आहे त्याला पाचही विषय आवडतात. मग मला सांगा, मुक्काम पोस्ट नरकवाडीला उगत जातो का तो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जे पाच विषय सांगितले का, याला शास्त्र म्हणतात प्रपंच. प्रकर्षेण पंच इति प्रपंच. मी प्रपंच सांगतोय तुम्हाला. पहा, जो या पाच विषयाच्या अधीन असतो का त्यालाच प्रपंचिक म्हणतात, दुसरा प्रपंचिक नाही. पहा, मग आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी. संसारी आहे पण संसारातल्या कुठल्याच विषयात गुंतत नाही. आणि संसारात जर तुम्हाला गुंतायचं नसेल ना तर काय करावं लागेल? नको नको मना गुंतू काळ आला जवळी. तुम्हाला गुंतायचं नसेल तर एवढा एकच उपाय आहे, दुसरा कुठलाही उपाय तिथं चालत नाही. तुम्हाला गुंतायचं का संसारात? नाही गुंतायचं ना, मग त्यासाठी सगळ्यांनी हात वरती करा. काय करा? सगळ्यांनी हात वरती करा आणि अगदी मोठ्या प्रेमाने, अगदी मनोभावे म्हणायचं. पहा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, नको नको मना गुंतू माया. बडबड करू नका, एक 5 मिनिटात थांबतोय आता आपण. पहा, अशा प्रकारे मना कशामध्ये गुंतू नकोस. आणि मी जे 5 विषय सांगितले हे बाहेरचे नाही सांगितले, यालाच प्रपंच म्हणतात. आणि या प्रपंचामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जरी राहिले तरी तुम्हाला कोणीही सोडू शकत नाही. आणि मग ज्याला सोडवलं जात नाही ना, तर मग त्याचंच करावं लागतं नंतरचा विधी. आता विधी बऱ्याच वेळा मी सांगत असतो, तुम्ही ऐकलेला देखील असेल. पहा, मग त्या विधीमध्ये सूक्ष्मता आहे, श्रद्धा आहे. आणि श्रद्धा ठेवून प्रत्येक विधी करा. मग त्यामध्ये मांडी देण्याचा विधी असेल तो देखील व्यवस्थित करा. स्नान घालण्याचा विधी असेल तो देखील व्यवस्थित करा. बाहेर घेतल्यानंतर खांद्यावरती घेण्याचा जो विधी असेल तोही व्यवस्थित करा. शेवटी घागर फोडण्याचा विधीही
व्यवस्थित करा. आणि तदनंतर जेव्हा जीवात्मा तुमच्या घरी 10-13 दिवस राहण्यासाठी येतो त्या काळातही विधीचं पालन करा. वरती बसायचं नाही, शृंगार करायचा नाही. आपण सर्व शास्त्र पालन करणारे मंडळी आहात. 10व्याचा विधीही विधिवतच करायचा असतो, 13वाही चुकवायचा नाही. असाच प्रवास करत करत हा जीवात्मा आजच्या दिवशी येत असतो आणि वर्षभर त्याच्या नावाने तुम्ही जे जे काही केलेलं असेल, मग अन्नदान, उदकदान, वस्त्रदान, धनदान, ही सगळी शिदोरी आर्यमा देवता तिथं आज पोच करते. आजचा हा दिवस आहे पहा. पण आर्यमा त्याच घरी येते पहा बरं का. महत्वाचा विषय, ज्या घरामध्ये गावरान गायीच्या शेणाने सारलेलं असतं त्याच जागेवर विधी झालेला असतो. कारण आर्यमा खाली उतरत नाही. आणि आर्यमा देवतेकडे तुमच्या प्रत्येक महिन्याची नोंद असते, विधीची नोंद असते. म्हणून आपल्या धर्माने जसे विधी सांगितले, ब्राह्मण देवानी जशी तुम्हाला आज्ञा दिली तसाच विधी करायचा, चुकीचा करायचा नाही. आजचा दिवस इतका प्रबल सांगितलेला आहे. त्याने आयुष्यभर केलेले सर्व कर्म एका पारड्यात टाकतात आणि त्याने केलेलं पाप एका पारड्यात टाकतात. माप लावलेलं असतं आजच्या दिवशी. म्हणून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. तुम्ही केलेला, मी केलेलं आजचं हे जे चिंतन आहे ना, हे साक्षात वैकुंठवासी सोपान भाऊला आपण आज अर्पण करत आहोत पहा. त्यांना आज देण्याचा हा दिवस आहे. आणि तुमच्याकडे ते मागत राहतात, कुणीतरी द्या, कुणीतरी द्या, कुणीतरी द्या. आणि स्वजन सखे मंडळी जे आलेले आहेत त्यांनीच हे पुण्य तिथं द्यायचं असतं, बाकीचे देऊ शकत नाही. आणि मग आजच्या दिवशी हा जीवात्मा नवीन देहाकडं वाटचाल करत असतो. मी सुरुवातीपासून जे चिंतन सांगितलं का, देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा, ते का सांगितलं माहिती आहे का? मरतानी जर देवाचं नाव आलं नाही हरकत नाही, पण जेव्हा आज तुम्ही यमराजाच्या उंबऱ्याच्या आत जाल का वायुनंदन देह टाकून, मग तिथं गेल्यानंतर तुम्ही ज्या देवाचं वर्षभर चिंतन केलेलं होतं का, तो देव समोर दिसतो, यमराज दिसत नाही. मग त्याला भीती वाटत नाही, आपुला तो एक त्यासाठी. आणि मग त्या देवाला पाहिल्यानंतर यमराजाच्या लक्षात येतं हे गिऱ्हाईक आपलं नाही. मग तो जर शिवजीचा उपासक असेल तर भगवान शंकर दिसतात त्याला. आणि मग त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे. कुठं शिवजी कुठं राहतात? कैलासात. म्हणून कैलासवाशी आमके आमके ते तिकडे जातात पहा. जो भगवान विष्णूंचा उपासक आहे, असे उपासक असणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी विष्णू कुठं राहतात? वैकुंठामध्ये राहतात पहा. आणि जो ब्रह्मदेवाला स्मरून सकाम कर्म करतो असा व्यक्ती हा स्वर्गाकडे जात असतो, सत्यलोकाकडे जात असतो पहा. आणि स्वर्गाचा नियम असा आहे, पुण्य संपलं की परत कुठे यायचं? इथं यायचं. म्हणून स्वर्गात जाणं चांगलं नाही. जो देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, कशालाच मानत नाही, असा व्यक्ती मुक्काम पोस्ट नरकवाडी, कुंभिपाक, शतावधी श्वान, सुकरमुख, अनेक नरक आहे ते सांगणार नाही तुम्हाला पहा. पहिलं त्याला तीव्र नरकांमध्ये टाकलं जातं. तिथं नेत असताना कसं नेतात? यमराजाच्या हातामध्ये आसूड असतो, पूर्ण यमपाश म्हणतात त्याला. त्याला लांब लांब खिळे असतात आणि असं छुमछुम वाजत असतो. असा फेकला की पूर्ण अंगाला गोल होतो आणि वाढला की रक्ताच्या चिरकांड्या उडतात, त्याला यमपाश म्हणतात. आणि असं त्याला बांधून या झाडावरून त्या झाडावरती, या अग्नीतून त्या अग्नी, त्याला सारखं फेकीत चालतात पहा. म्हणून अगदी कठीण वेदना सांगितलेल्या आहेत. तिकडं जाऊ नका. तिथलं दुःख भोगून त्याचं कमी झालं की पहिलं शरीर त्याला ह्या सगळ्या वृक्षांच्या रूपाने भेटतं. एक एक योनी कोटी कोटी. नंतर सगळ्या प्रकारचे तो ज्या अगोदर स्वेदज बनतो, म्हणजे कृमी, कीटक, वा, पिसालिका यांच्यामध्ये जन्म घेतो. तदनंतर त्याला देह मिळत असतो तो अंडज नावाच्या खाणीमध्ये, म्हणजे सगळ्या प्रकारचे अंडज जीव बनत असतो. नंतर जारज, जारापासून जन्माला येणारे योनीतून मग हिंस्र प्राणी, पाळीव प्राणी, या सगळ्यांमध्ये फेरा करणारा दुसरा तिसरा कोणीच नाही, तुम्ही आहात. कोण आहात? हाच जीवात्मा फेरा करतो आणि शेवटी पाप पुण्य त्याचं समान होतं आणि त्याला हे शरीर मिळतंय. कोणतं शरीर? मनुष्याचं शरीर मिळतंय. आणि हे मिळाल्यानंतर जर समजलं नाही ना, आता ठोके जास्त खाताल. इतके दिवस माहीत, आता म्हणते ते रोडे महाराज बिंबीच्या देठा बसून सांगत होते तेव्हा झोपला होता का? आता ठोके वाढले तुमचे पहा. अशा प्रकारे त्याच्यात गुंतू नका. हे शरीर मिळवण्यासाठी
बहुत जन्म अगोदर दुःख भोगलेलं आहे आपण, म्हणून आता तिकडं जर जायचं नसेल ना तर करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे जेणे नये जन्म यामाची यातना ऐसिया साधना. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं भगवंताचं चिंतन करा. आपलं जीवन भगवंत सोडून कोणीच धन्य करू शकत नाही, कारण तो एकटाच इथं सोडवणार आहे. अभंगाचं शेवटचं रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शरीर जन्म चर्चिताय नंदीश्वराय प्रमदनाथ महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. वशिष्ठ भगवतमान्य मनीन्द्र देवाय चकराय चंडाकराय नागोदराय तस्मै नकाराय नमः शिवाय. रक्षक सर्पाय चक्राधराय विनाथ हस्ताय सनातनाय दिव्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय. सोडविना देवा माय बाप सोडविना सोडविना देवा माय बाप सोडविना
तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. भगवंत सोडून आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. म्हणा तू कशाही मध्ये गुंतू नकोस, असा या ठिकाणचा खूप सुंदर प्रकारचा उपदेश जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपल्याला देतात. आपणही आपल्या जीवनामध्ये त्याचं तंतोतंत पालन करावं. आज या कार्यक्रमाचं ज्या परिवाराने नियोजन केलं, सर्वांनी अगदी त्यांची मुलं असतील, बंधू असतील, शेवटी नंतर अगदी सुंदर त्यांनी पालन केलेलं आहे. आणि आजचा हा कार्यक्रम सुंदर प्रकारचं त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल परिवारासाठी एकदा टाळ्या वाजा पहा. आज काळाच्या ओघामध्ये कार्यक्रम असे खंडित होत चाललेले आहे, तरी या परिवाराने सुंदर असा हा कार्यक्रम केलेला आहे. कैलासवासी सोपान भाऊंना सद्गती प्रदान व्हावी हीच भगवंताच्या चरणारविंदे प्रार्थना करतो. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणारविंदे समर्पित. सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच मंडळी, यामध्ये आमचे पेटी मास्तर राऊत बाबा पोपटराव राऊत बाबा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे तराहा महाराज असतील, आमचे अगदी शशिकांत महाराज, आता बाकीचे जास्त नावं माहीत नाही, सगळेच मच्छिंद्र महाराज पिसाळ उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे काय नाव, कावले बाबा जुने व्यक्तिमत्व आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कानिपनाथजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे सीताराम भाऊ महाराज राऊत तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सुंदर ज्यांनी साथ केली भागवत महाराज नेहमी असतात पहा, तेही उपस्थित आहेत. सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची अतिशय सुंदर साऊंड सिस्टम खूप सुंदर प्रकारची साथ दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात करतो. आज आमच्याच तिकडचे असणारे आमचे गणेश भाऊ, आश्रमावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे, गणेश भाऊ कोमलवाडीचे, तेही उपस्थित आहे. त्यांचे जवळचे नातेवाईक आहे ना, हरिभक्तीपरायण तुळशीरामजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित. कोणी राहिलं का, कारेगाव भजनी मंडळ, कारेगावचं समस्त भजनी मंडळ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे समोर बसलेले आमचे पटारे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. नांगरे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पिसाळजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये या ठिकाणी सेवा झालेली आहेत. ज्यांचं नाव राहिलेलं असेल तेही या ठिकाणी उपस्थित आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपातानी सेवेला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा बोले दे पुरे देवा बोले महाराज महाराज सद्गुरु